ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न बऱ्याच वेळेस आलाय. तो प्रश्न परत परत आणि तो प्रश्न असा आहे की महाराज म्हटले, माझं एका व्यक्तीवर प्रेम होतं. प्रेम होतं म्हणण्यापेक्षा अजून बी आहे. आणि आता तिनं सोडून दिलंय मला. परंतु माझ्या डोक्यातलं ते काही जात नाही. आता 1-2 वर्ष व्हायलेत म्हणले. पण राहून राहून सारखी आठवण होती मला. समजा ते नंबर ब्लॉक केलाय, कसलाही संपर्क नाही, काही नाही, तरी बोलणं नाही, काही नाही, पण मला दररोज आठवण होती. आता ही पाठीमागे मला असं विचारलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं विसरून जा, असं तिकडे लक्ष, कामावर लक्ष द्यावा, आपलं काय जे आहे त्याच्यावर लक्ष द्यावा, असं वगैरे सांगितलं होतं. आणि अशा प्रकारचे बरेच वेळेस आपल्याकडे येतात प्रॉब्लेम हे. तर असं का होतं थोडक्यात, आता ही समजा प्रियकर प्रियशीच प्रेम असावं असं काही नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, कुणाचंही असं प्रेम नसतं. पुन्हा आपल्या नातलग असेल, अगर अनोळखी व्यक्तीबरोबर बी आपलं पुरुषांचं बी असतं प्रेम. म्हणजे कसं की एकामेकावर फार जुने आपण आहोत, आपली मैत्री खूप जुनी, असं कधी कधी वाटतं. कधी कधी म्हणतं बऱ्याच वेळेस वाटतं. मग कुणाचंही कुणावर असू द्या प्रेम, मोठे असो छोटे असो, कुणा आपल्याला काहीतरी वाटतं की आपले पूर्व जन्मी, म्हणजे मागच्या जन्मी काहीतरी आपलं नातं काहीतरी आहे. त्याच्यामुळे एवढं आपल्याला म्हणजे आपलंसपणा वाटतो. आणि असं वाटत असताना अचानक काहीतरी घटना घडते. कुठली तरी घटना घडते, काहीतरी होतं आणि दोघं अलग अलग होतात. त्यावेळेस काय होतं की समजा हे मनामध्ये आता काही कारणास्तव, आता समजा एखाद्या व्यक्तीबरोबर मुला मुलींचा असेल प्रेम आणि तिचं समजा लग्न झालं दुसऱ्या बरोबर, अगर काही कारणास्तव लग्न करण्याचं हेतू केलं असेल, तरी त्या मुलीला काही समजा काय असतात, काही अडचणी असतात. मुलींना खूप अडचणी असतात, सासरे असतात, सगळेच असतात. म्हणजे तिला बंदी होते बोलण्याची, नवऱ्याची बंदी असते, तिथल्या लोकांची बंदी असते की कसं आता इतराला कसं बोलता सुद्धा येत नाही. म्हणजे एकंदरीत संपर्क सगळे तोडल्या जातात. परंतु वरून समजा आपण संपर्क तोडतो, समजा ही जी आपली यंत्रणा आहे त्याच्याने आपण संपर्क तोडू शकतो, पण आतून संपर्कच तुटत नाही. आता हे काय वाटतं, आता हे जे विचारलंय हे आहे संजयनी विचारलंय, संजय खरात. त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांची मानलेली बहीण आहे. तर मानलेल्या बहिणीच्या संदर्भात त्यांनी एक मानलेली बहीण आहे, त्या बहिणीविषयी त्यांना किंवा त्यांना बहीण वगैरे काही नाही म्हणून त्यांनी लहानपणी मानली ती बहीण. आणि कालांतराने खूप दिवस व्यवस्थित चालल्यानंतर कालांतराने त्यांचे संपर्क बंद झाला. काही असेल, त्यांनी काही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण मग आता काय होतं की यांना खूप त्याचा त्रास होईल, खूप टाळायचा प्रयत्न करतो म्हणतं, खूप बोलणं आमचं झालं त्याच्यावर, पण ते परत परत याद येते म्हणले. आणि याद आठवण आल्यानंतर फार टेन्शन येतं, त्रास होतो मला. मी खूप प्रयत्न करतो तरी असं होतं. आता आपल्यापैकी सुद्धा कुणाला तरी होतं असं. तर आता ही वरोपचारी जी प्रेम असतं ना, समजा वरल्यावरी तयार झालं, त्याचा एवढा त्रास होत नाही एवढा, लक्षात घ्या. कारण काही ठराविक कालावधीनंतर ते विरून जातं सगळं. आणि प्रेमामध्येही 2-3 प्रकार आहेत. आता
कशा प्रकारे की समजा प्रेम म्हणजे काय की प्रेम ही वेगळा विषय आणि वासना ही वेगळा विषय. हे वासनेसाठी समजा आपण काही प्रेम दाखवतो, कर्तव्य उपचारी दाखवतो, ते टिकाऊ स्वरूपाचं नसतं. आता हे वासनेतलं जे प्रेम असतं ना, काही ठराविक कालावधीसाठीच असतं. समजा तृप्ती झाली, संपलं तिथंच विषय. म्हणजे काही कालांतराने ती संपतं. कारण वयानुसार वय वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली ती आकर्षण शक्ती कमी होते वयानुसार. त्यावेळेस ती प्रेम राहत बी नसतं आणि ती प्रेम नसतं बी. जिथं वासना आहे आणि त्याच्यावर प्रेमाचं त्याच्यावर एक मुलामा म्हणजे आपण कहोर घातलंय, प्रेम आहे, ते टिकाऊ राहत नाही. जे वासनेसाठी तयार केलेलं जे प्रेम असतं ते कृत्रिमच असतं, बनावटपणा. म्हणजे सगळ्या चुका त्या वासनेसाठी मान्य केल्या जातात एकामेकाला. आणि ते तात्पुरतं काही ठराविक कालावधीसाठी, कुणाचं वर्ष 2 वर्ष चालेल, कुणाचं महिना 2 महिन्यासाठी चालेल, कोणी 4 वर्ष चालेल, 2 वर्ष, पण ती संपतं. ही जी कुठल्या तरी ह्या गोष्टीसाठी आपण केलेलं प्रेम जे असतं ते संपतं. ते टिकाऊ स्वरूपाचं नसतं. कुणी कुणाला विचारत सुद्धा नाही पुन्हा. अनोळखी लोकांसारखं वागल्या जातं. परंतु हे प्रेम जे असतं, प्रेम खरं प्रेम म्हणतो आपण, आणि त्यातली त्यात मागील जन्माचं प्रेम, ते आयुष्यभर विसरता येत नाही, विसरू शकत नाही. आता याच्यामध्ये काही एकालाच त्रास होतो अशातला काही प्रकार नाही, तो त्यात दोघांनाही होतो. आता पुरुषाचं वेगळं, महिलांचं वेगळं, मुलींचं वेगळं राहतं जरा. कारण त्यांना काही सामाजिक बंधनं, आता घरचे बंधनं असतात, कुठले काही असतात, त्याच्यामुळे ती व्यक्त करता येत नाही. पण अंतर्गत हृदयामध्ये जे चाललेलं असतं, हृदयामधून जी चाललेले असतात लहरी, ते बंद करता येत नाहीत. त्याच्यामुळे एवढे तणाव, एवढे टेन्शन एवढं वाढतं. जर बोलून दाखवत नाही, अवघड ठिकाणचं दुखणं म्हणतात ना, जर सांगता येत नाही ना दाखवता येत नाही, असा प्रकार होतो. बोलायचं सांगायला गेलं तर ते वेगळंच वाटतं. म्हणजे कोणाला सांगू बी शकत नाही आणि बोलू बी शकत नाही कुठलं. हे मागील जन्मातलं प्रेम. आता मागील जन्मातलं काय होतं, बऱ्याच वेळेस मागील जन्मातलं प्रेम, मागील जन्मातलं, जर तुम्हाला ह्या गोष्टी मान्य असतील ना, मागील जन्म वगैरे, तर ते तुम्ही हे ऐकू शकतात. बऱ्याच जणांचं मागील जन्माचंच प्रेम असतं, बऱ्याच जणांचं. कारण ज्यावेळेस मागील जन्माचं प्रेम असतं त्यावेळेस काय होतं, एखादं काही ताटातूट जरी झाली कुठल्याही कारणास्तव, तर बेचैनी वाटते, अति बेचैनी. आणि ती महिना 2 महिन्यासाठी नाही, तर तुम्ही कायमस्वरूपी बेचैनी राहते. राहून कधी ना कधी ती आठवण येतेच त्या समोरच्या व्यक्तीची. याला तरी येतात, दोघांनाही आठवण येतात, फक्त सांगत नाही, बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की ती आठवण येत नाही. मग असं होऊ नये, असं होऊ नये. अगर आपल्याला त्रास होतोय, हे ज्यांना कळतं, समजा की बाबा रे, किंवा हे आपल्याला फार बेचैन होतंय, दोघांना बी जर कळत असेल, तर आहिस्ता आहिस्ता तुम्हाला ठेवावंच लागतं. एकदम तोडून चालत नाही. जर तुम्ही तोडलं, कुणी समजा एका व्यक्तीनं समजा तोडलं, कुठल्या तरी समजा कोणीतरी एका व्यक्तीनं ही त्रासदायक ठरल्या. बऱ्याच वेळेस काय होतं की असा त्रास व्हायला, हे मागील जन्माचं प्रेम असल्यानंतर खूप त्रास होतो. असल्यानंतर बी त्रास होतो, नसल्यास बी त्रास होतो. म्हणजे मानसिक तणावामध्ये माणूस राहतं, सतत तोच विचार येतो. जरी ह्यांचं सूत्र जमलं असलं, अगर ह्यांचं नाही ताटातूट झाली, तरी समजा त्यांना सारखं एकामेकाचा सहवास, एकामेकाची आवड ही सारखी वाटते, असावंच वाटतं, बोलावंच वाटतं. मग ती भांडून होऊ कसं हो, पण बोलावंच लागतं. संपर्क, सहवास असा वाटतो, सतत सहवास असा वाटतो. आणि हे जास्त जर वाटत असेल तुम्हाला सारखा सहवास, तर याचा अर्थ असा होतो की ही मागील जन्माचं अधुरं प्रेम आहे. अधुरं, मागील जन्मी काही गोष्टी काय झालेल्या असतात की अधुऱ्या राहिलेल्या असतात. अधुऱ्या म्हणजे पूर्ण प्रेमाचं, समजा प्रेम एकावर बसलं आणि अचानक कुणाचा तरी मृत्यू झाला, अथवा काहीतरी कारणास्तव त्यांच्या विचकलं, अगर त्यांचं प्रेम व्यवस्थित नाही होऊ शकलं, तरी परत
काय होतं, जन्म घेतला जातो. आता हे प्रेमाचंच म्हणणं असं बऱ्याच जणांचं. पुनर्जन्म कसा होतो का, की कुणाच्या तरी इच्छा अधुऱ्या राहिल्यानंतर आपण पितृदोष जसं म्हणतो ना, का नाही, पितृदोष वगैरे असं हे पितृदोषाचा तोच प्रकार आहे. काय होतं की कुणाची तरी इच्छा इस्टेटीबद्दल करणं राहिली, अधुऱ्या कमी ह्याच्या वयामध्ये मृत्यू पावला, काही झालं की त्याची इच्छा राहिल्यामुळं त्याला मोक्ष भेटत नाही, आणि मोक्ष न भेटल्यामुळं परत त्याचा जीव आहे, आत्मा आहे, तो मानवात प्रवेश करतो ना. आणि असाच एखादा आत्मा समजा अधुरे कुणाचं राहिलेले असते ना, असे आत्मे असतील, असे दोघांचं अधुरे प्रेम मागील जन्मी राहिल्यानंतर त्यांचा पुनर्जन्म होतो. आता कोणी कुणाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जन्म घ्यायचा आणि कुठे घ्यायचा त्याला काही गॅरंटी सांगता येत नाही. कुणी कुठे बाहेर बाहेर बी घेऊ शकतं, तर जन्म जगामध्ये कुठेही कुणी घेऊ शकतो. तसं काही नाही की ते एकाच ठिकाणी त्यांचा जन्म येतो, पण अचानकपणे त्यांची समजा ईश्वरी लीला आहे, ते ईश्वरी लीलेमुळे ते काय त्यांचं कधीतरी एकत्र येऊ शकतात, अगर त्यांची भेटीगाठी होतात, आणि भेटीगाठी झाल्यानंतर त्यांना काय वाटतं की आपण फार पूर्वीच येते, त्यांना नवीन असल्यासारखं वाटत नाही, अनोळखीसारखं वाटत नाही, एकदम फार जुनी ओळख आहे. आता आपल्यापैकी कुणाला तरी झाला असेल तर हे समजायचं की आपलं जे आहे प्रेम, ती मागील जन्मातलं अधुरं प्रेम होतं, या जन्मामध्ये पुरं होण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे, आणि तुम्हाला पाठवलंय ना ईश्वरानं परत, तर तुमचं व्यवस्थित चाललंच पाहिजे. जर त्याच्यामध्ये दोघांमध्ये जर ताटातूट झाली, कुणीही करू, काही कुठल्या तरी कारणास्तव जर झाली, तर दोघांसाठीही घातक ठरते, दोघंही बेचैन होतात. पण ज्यानं तोडलंय, समजा ज्यानं ही प्रेम तोडलंय, त्याला काही अडचणी असतील, कुठल्या काही असू शकतं, असतील, आणि त्यानंतर तोडलं तर तो फार तणावामध्ये असतो तो. कारण ही अंतर्गत जी असते ती ऊर्जा बाहेर पडत राहते सतत बाहेर पडत असल्यामुळे ती मानसिक तणावामध्ये जाती व्यक्ती. जो प्रेम तोडतो ती व्यक्ती मानसिक तणावामध्ये जाते, आणि मानसिक तणावामध्ये गेल्यानंतर त्याला कुठलंही काम सुचत नाही. बघा, तुम्हाला अनुभव असेल कदाचित, अथवा कोणी तुमच्या संबंधित असू शकतं, अगर कदाचित तुम्ही बी असू शकताल. तुम्हाला कितीही तुम्ही प्रयत्न केला कामावर लक्ष ठेवण्याचा, काम तुम्हाला कितीही असलं, काम झाल्यानंतर चुकून काय ना, पण दिवसातून 10 वेळेस तरी आठवण येणार तुम्हाला. काही होऊ, समजा त्यानं तुम्हाला त्रास दिला असेल, त्याचं आठवण होईल, कुठली का होणार, पण तुम्हाला आठवण येणारच, आणि आठवण आल्यानंतर तुम्ही बेचैन होणारच. होणार म्हणजे होणार. हे मागील जन्मीचं प्रेम, अधुरं प्रेम असल्यानंतर हा प्रकार होतो. आणि त्याच्यामध्ये प्रेमच असावं लागतं, शुद्ध प्रेम. लक्षात घ्या, हे कुणाला कसं होत नाही, ते शुद्ध प्रेम असेल तरच होतं. वासनाचं प्रेम असेल तर ते काही म्हटलं ना, काही ठराविक कालावधीसाठीच असतं. आणि समजा दोघांनी कुणीही एखाद्याने वासनाचं जर वासनेद्वारे जर प्रेमाचा प्रकार जर दाखवला असेल, तर ते टिकाऊ स्वरूपाचं राहत नाही, ते लागलीच विरहित होतं, सगळं निघून जातं ते काही ठराविक कालावधीनंतर. पण जनका समजा वासनाच्या व्यतिरिक्त जर प्रेम मनातून केलं, ते व्यक्ती ही वेगळ्या भावनेनं, आणि तुमचं वय किती झालं ह्याला महत्व नाही दिलं जात. तर तुम्ही कितीही वय झुकलं, म्हातारे झालात, आणि तुमचं तसं मागील जन्माचं अधुरं प्रेम असेल, तर तुम्हाला मरेपर्यंत आठवण येणार. तुम्ही काठी टेकत जरी दात पडले, डोळ्याने दिसना गेलं, तरी तुमचं जे प्रेम आहे ते तसंच राहणार. प्रेमाला वयाची आट नाही. ती प्रेम, वासना हा विषय वेगळा आहे. प्रेम बोलतोय मी. त्याच्यामुळं जर आपल्या बाबतीत, आता ह्या मुलाच्या बाबतीतलं सांगतं, ती खूप प्रयत्न करतो, तर बऱ्याच वेळेस म्हटलं ना तुम्हाला की मागील जन्माचं, मग ती कुणाचंही, बहीण भाऊ, कुणी नातल्यागतले असतील, कुणी इतरही असू शकतात, काही तसं देणे घेणं नाही, कुणाचंही कुठलंही, आणि लहान छोटा आहे आणि ते मोठा आहे तरी त्यांचं प्रेम असू शकतं, म्हणजे एकामेकाविषयी ओढ.
आणि मागील आपण फार पूर्वीचेच कुठंतरी आपलं भेट झाली, अगर पूर्वीचं आपलं काहीतरी आहे, नातं गोतं काहीतरी आहे, याची जाणीव पण होती तुम्हाला. ज्यांना ती खरं आहे त्याचा, ज्यांना अशी जाणीव होती ना, आपली फार पूर्वीपासूनच आपलं हे संबंध आहेत, आपले प्रेमय आहे, असं जेव्हा जेव्हा वाटतं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला अजून त्यातला एक संकेत सांगतो. ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीची याद काढली, आणि जर तुमचे संबंध समजा संपर्क जर असेल, तुम्हाला याद काढल्यानंतर तुम्हाला लगेच काहीतरी तुम्हाला मेसेज येईल, फोन येऊ शकतो, काहीही होऊ शकतो, अथवा भेट दिसल सुद्धा. इतकं जवळचं नातं असतं त्याच्यामध्ये. ही म्हणजे असं वरचेवरी घेण्याजोगी बाब नाही, ही खतरनाक बाब आहे. एखाद्याचा उद्ध्वस्त होऊ शकतं याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं घातक ठरतं बघा, ज्यानं प्रेम तोडलं त्या व्यक्तीला फार घातक होतं. कारण तिला जगण्यामध्ये मोप ती त्याच्या समजा कुठल्या कामानिमित्त कुठल्याही ह्याच्यामध्ये अगर ते स्वतःला वाहून गेले असले तरी तिचं कामावर हवं तसं लक्ष लागत नाही. वय काही असो, लहान असो मोठं असो, कुठल्याही वयात, पण त्याचं कामावर लक्ष सतत आठवण येत राहते, सतत आठवण येत राहते. आणि आठवण येत असल्यामुळं कुठलंही काम व्यवस्थित होत नाही त्याच्याकडून. म्हणजे काम जरा थोडंसं असंच होतं. आणि बराचसा वेळ आपला ह्याच्या विचार करण्यात रात्री झोपताना बी विचार येतो. जरी मधल्या काळात आपण दिवसात कुठल्या कामामध्ये असतो, काही असो, त्याच्यावेळेस जरी विसराळी पडली तरी कुठलं तरी काम काहीतरी दिसलं, काहीतरी झालं तरी आठवण येते. आणि सकाळी उठल्या आठवण येणं, अगर उठलं की आठवण येते, हे फक्त मागील जन्माचे प्रेमाचे लक्षण आहे. ते म्हणजे मागील जन्म तुमचं प्रेम अधुरं राहिलं, त्याचं हे संकेत लक्षण. तर आता यावर उपाय काय? यावर उपाय जर दोघांना असा प्रकार होत असेल, शक्यतो तुम्ही तोडातोडीच्या भानगडीत पडू नका. आणि जरी तोडायचं असलं तर एकदम सॉफ्ट पद्धतीनं तोडा, म्हणजे एकदम आकार. पण तुमचा कुठंतरी तुमचा संपर्क असलाच पाहिजे थोडा तरी, कारण एकामेकाशिवाय जगू शकत नाहीत. जगू म्हणजे काय, कुणी कुणाला खाऊ घालत नसतं, कुठं काही जे त्याचे असतात, पण कुठंतरी तुमचं बोलणं, भेट गाठ थोडं तरी असलं पाहिजे, तेव्हा ती कुठंतरी तुमचं कामावर लक्ष लागतं, अरे काम सुरळीत होतं. नाहीतर तुम्ही अधुरेच जर इकडे राहिलं, एक काय होतं मग, ज्यानं समजा तोडलंय त्याला तर भयानक त्रास मध्ये राहतं, ते आयुष्यभर त्रासामध्ये राहतं. आणि समजा जी दुसरी व्यक्ती ती सतत आठवण काढत असल्यामुळे त्याच्यातली जी ऊर्जा आहे ती त्याला त्रासदायक ठरवते. ती ऊर्जा सतत बाहेर फेकत राहतो. त्या व्यक्तीने असं केलं, त्या व्यक्तीने तसं केलं, मला असं का करावं, तसं का करावं, ही सारखं जी पडतं ना बाहेर. त्याच्यामुळं त्या समोरच्या व्यक्तीला ज्यानं समजा तोडल्याचा प्रयत्न केला, का तुटलं तर तोडलं. आता हे तोडलं, स्वतःहून तोडलं का दुसऱ्याने तोडण्यासाठी मध्ये काही सहकार्य केलं, याच्यात सुद्धा घोटाळा आहे. आणि जे सहकार्य करतात ना, समजा ही तोडण्यासाठी काही मध्ये असतात, दोघांमध्ये तिसरा काम करतो. आणि ह्या तिसरा जो कोणी जर काम करत असेल, ह्या दोघांमध्ये जर तिसरा कोणी काम करत असेल, तर त्या सुद्धा व्यक्तीला दोघांचं प्रेमात एक व्यत्यय बाधा आणल्याबद्दल फार शिक्षा होऊ शकते. शिक्षा म्हणजे काय, असं पोलीस शिक्षा नाही म्हणत मी, त्याला कुठलेही नुकसानीकारक त्याच्या सुद्धा अधुऱ्या गोष्टी काही ना काही. कारण कुठल्याही प्रेमिकाला, कुठल्याही याला दोघांमध्ये व्यत्यय, समजा एखादं जीवापाड प्रेम आहे त्याच्यामध्ये जर आपण व्यत्यय कुणी करण्याचा प्रयत्न अगर काही केलं, तोडातोडीचं प्रकारमध्ये काहीच एकाचं दोन सांगणं, काहीतरी एकामग विरुद्ध काहीतरी बोलून तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला, तर ती एक पाप ठरलं जातं. ते सुद्धा चांगली गोष्ट नसते. ही प्रेम देवा घरचं असतं ते. आता मी म्हटलं ना, वासना हा वेगळा विषय असतो. प्रेम ही जनावरा मुक्या प्राण्यात बी प्रेम असतं, कुणाचं बी. माया ही, प्रेम ही कुणा बी असते. जेवढे जीव आहेत ना, त्या जीवामध्ये ही असतंच.
आणि अशा पद्धतीनं जर समजा मध्ये कुणी व्यत्यय केला असेल, करत असेल, तरी कारण तुम्ही जर कुणी करत असेल, कुणाच्या बाबतीत करत असताल, तुमचा जर तसा प्रयत्न काही असेल, कुणाचा तो प्रेम तोडण्याचा काही करायचं असेल, तर ती एक पाप आहे, लक्षात घ्या. ती तुमच्यासाठी घातक ठरू शकतं, तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. जे तोडतात ना मध्ये एकामेकाचं कुणाची तोडातोडी करतात, असतात बऱ्याच जणांना खोडी असतात, कुणाचं कुणाला रुजत नाही, काही कारणास्तव मध्यस्थी करून काहीतरी कुठाने करणार. ह्या सुद्धा गोष्टी एक पाप आहे एक प्रकारचं, आणि त्या पापाचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं मग चांगलं. तर अशा पद्धतीने थोडक्यात की मागील जन्माचं प्रेम असल्यानंतर असे त्रास होतात. मी त्यांनाही मेसेजद्वारे सांगितलं, तोंडी बी सांगितलं, पण एक सगळ्यांनाही माहीत व्हावं या गोष्टी थोडक्यात. आता ही बऱ्याच जणांना माहीत असतात, बरंच कळतं, तसं काय निवळ आता अडाणी नाहीत लोक कोणी, सगळ्यांनाच कळते त्या गोष्टी. तर फक्त आपण कुणाचं प्रेम तोडण्याचा प्रयत्न करू नये. तोडणं ही सुद्धा पाप आहे, आणि ज्यानं तोडले त्याला सुद्धा भयानक त्रास आहे, मानसिक त्रास होतं, ते येडं होऊ शकतं. बघा अशा आहेत प्रकार तुमच्या सभोवताली कुठंतरी तुम्हाला ते सापडतील सुद्धा. आतल्या आत मन खात राहतं, ज्यानं तोडलं तो बी आतल्या आत जळतो आतल्या आत. तितकी सोपी गोष्ट नाहीये. तर असो, खूप बोलायला याच्यामध्ये, तर काही पुढील अजून गोष्टी अशाच प्रश्नामध्ये बोलूया आपण, पण आजच्या पुरतं एवढंच. तर असो, आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.